बुलेटिनमध्ये आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचे सविस्तर अपडेट आपल्याला बघायचे आहे। बुलेटिनची सुरुवात आताच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि मोठ्या बातम्या आपण करूयात। बातमी आहे अमित शहांच्या पुणे दौऱ्यासंदर्भातली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर आहेत। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने ते सारसबाग येथील अण्णाभाऊ साठे स्मारकाला अभिवादन करणार आहेत। त्यानंतर टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये लोकमान्य टिळक पुरस्काराचं वितरण त्यांच्या हस्ते केलं जाईल। शहांच्या भेटीत विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन केलं जाणार आहे। त्यामुळे दोन्ही पक्ष आमने सामने येण्याची शक्यता आहे। काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप, दीप्ती चौधरी आणि माजी आमदार मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार आहे। तर गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलेलं आहे। अमित शहांचा पुणे दौरा आहे, मात्र या पुणे दौऱ्याला काँग्रेसने विरोध केलेला आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत। अजित डोभाल यांचा लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे। अमित शहांची या सोहळ्याला खास उपस्थिती आहे। सारसबाग येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला ते पुष्पहार अर्पण करतील। काल रात्री अमित शहा यांचा पुण्यातील रिट्स कार्लटन या हॉटेलमध्ये मुक्काम आहे। तर अमित शहांचा हा पुणे दौरा नेमका कसा असेल त्याचा तपशील आपण पाहूयात। सकाळी 10:30 वाजता अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला ते पुष्पहार अर्पण करतील। सकाळी 11 वाजता लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचं वितरण त्यांच्या हस्ते केलं जाईल। हा संपूर्ण पुरस्कार सोहळा दुपारी 2 वाजेपर्यंत चालेल आणि या कार्यक्रमानंतर ते पुणे विमानतळावरून दिल्लीकडे रवाना होतील। तर अमित शहांच्या या दौऱ्याच्या दरम्यान काँग्रेसने आंदोलन केलेलं आहे। आंदोलनाच्या स्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला। काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलेलं आहे। तर दिल्लीतील लाठीचार्जच्या निषेधार्थ काँग्रेसने आता आक्रमक भूमिका घेत हे आंदोलन केलेलं आहे। आंदोलनाच्या स्थळी आता तणावपूर्ण वातावरण आहे, तर परिस्थितीवर पोलिसांचं बारकाईने लक्ष आहे। पुणे शहर काँग्रेस आज अमित शहांना काळे झेंडे दाखवणार आहे। देशाचे गृहमंत्री अमित शहा हे पुण्यामध्ये आलेले आहेत, टिळक पुरस्काराच्या निमित्ताने आलेले आहेत। आम्ही पुणे शहर काँग्रेसच्या वतीने त्यांचा निषेध व्यक्त करणार आहोत। सकाळी 10:30 वाजता बरोबर उत्सव हॉटेल चौक मार्केट अँड कॉर्नर पुणे सातारा रोड या ठिकाणी आमचं हे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून देशभरात ज्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत, त्यांच्यावर लाठीचार्ज झाला आहे, त्यांचे खोटे गुन्हे दाखल झाले, आंदोलनामध्ये तरुणींवर या ठिकाणी विनयभंग झालेला आहे। या सगळ्याचा निषेध म्हणून आज सकाळी 10:30 वाजता त्या ठिकाणी आंदोलन आयोजित केलेलं आहे। तर थेट जाऊयात पुण्यामध्ये आदित्य भवर आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहेत। आदित्य, आपण पाहतोय अमित शहांच्या दौऱ्याला काँग्रेसच्या माध्यमातून विरोध केला जातोय। काँग्रेसचे कार्यकर्ते जमा झालेले होते, आंदोलन सुरू करण्यात आलेलं होतं, मात्र पोलिसांनी वेळीच त्यांना रोखलेलं आहे। काही कार्यकर्त्यांची धरपकड सुद्धा पोलिसांनी केली आहे। नेमकी काँग्रेसची आताची भूमिका नेमकी काय आहे? नक्कीच काँग्रेसची भूमिका ही आंदोलनाचीच आहे। आंदोलन ते 10:30 वाजता सुरू करणार आहेत। काही कार्यकर्ते त्यांनी नोटीस दिल्यामुळे इथे पोहोचू शकले नाही, पण काही कार्यकर्ते येतात जमायला सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकतो की कार्यकर्त्यांची संख्या ही वाढायला सुरुवात झालेली आहे। अमित शहा यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती हे आंदोलन केलं जात आहे। अमित शहा यांच्या आदेशानुसार जे लाठीचार्ज दिल्ली इथल्या जंतर मंतरवरती जमलेल्या विद्यार्थ्यांवरती झाला, तिथे विनयभंग झाला असा देखील आरोप त्यांनी केलेला आहे। त्याच्या निषेधार्थ आज या ठिकाणी हे आंदोलन करण्यात येत आहे। परंतु कार्यक्रमाचं स्थळ पाहिलं तर इथनं 1 किलोमीटर लांब आहे। या ठिकाणावरनं कोणताही अमित शहा यांचा दौरा नाहीये आणि तरी देखील या ठिकाणी हे सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना परवानगी दिलेली आहे आंदोलनाची, तरी सुद्धा काही कार्यकर्त्यांना डिटेन करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत प्रशांत जगताप आहेत। दादा काय सांगाल? आंदोलनाची परवानगी मिळाली पण कार्यकर्त्यांना नोटीस देऊन उचलले। कार्यकर्त्यांना काल सायंकाळपासून खूप मोठ्या प्रमाणात उचलण्यात आले। पुण्यात शहरातल्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये आता काँग्रेसचे कार्यकर्ते अटकेत आहेत। कुठेतरी हा एकीकडे लोकमान्यांच्या नावाने पुरस्कार देण्यासाठी यायचं, पण त्या लोकमान्यांनीच दिलेला जो नाही का नारा आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तोच विसरायचा
हाच भाजपचा खरा चेहरा आहे. त्याच्यामुळं कुठेतरी देवेंद्र फडणवीसांना आणि अमित शहाना खुश करण्याच्या नादात पुणे शहर पोलीस अशा प्रकारची हुकुमशाही करतायत. पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. बॅरिकेडिंग केलंय, म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांना इथून बाहेरच पडून द्यायचं नाही अशा प्रकारची व्यूहरचना केली. तरी सुद्धा या ठिकाणी अमित शहाना काळे झेंडे दाखवणार, त्यांना त्यांच्या विरोधातल्या निषेधाच्या घोषणा इथं. किती कार्यकर्ते कुठल्या कुठल्या ठिकाणी आंदोलन करतात? कारण फक्त इथेच कार्यकर्ते आहेत का आणखीन काही ठिकाणी? असं इथं आहे, आणखीन काय होईल हे आता आमच्या हातात नाही, पण निश्चित जर पुणे पोलिसांनी आणि भाजपवाल्यांनी जर चुकीचा काही उद्योग केला नाही तर मात्र शांततेचं आंदोलन होईल. अन्यथा मात्र भाजप तुम्हाला उत्तर देणार आहे? निश्चित भाजपचे ते अनेक आव्हान आम्ही स्वीकारलं, त्यांना सुद्धा त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल, हा आमचा त्यांना थेट इशारा आहे. पाहायला गेलं तर आणखीन काही कार्यकर्ते त्यांच्याबरोबर देखील बोलूयात. दादा, काय काय सांगाल तुम्ही? हे जे आंदोलन करतायत, कार्यकर्ते जमलेले आहेत, परंतु काही कार्यकर्त्यांना डिटेन केलंय. हीच तर भाजपची नीती आहे. स्वतः कर्तृत्व काहीतरी घाणेरडं करून ठेवायचं आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन चिरडून टाकायचं, ही या गृहमंत्र्यांची भूमिका आहे. दिल्लीमध्ये देखील हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला, पण ते आंदोलन चिरडता आलं नाही. इंग्रजांनी देखील आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. आम्ही तर काँग्रेसवाले आहोत. महात्मा गांधींनी कधी त्यांच्या कशाला घाबरलेलं नाहीत. आम्ही असल्या डरपोक नाही, घाबरणार नाही. त्यांना घरी शुभम, जर पाहिलं गेलं तर या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. मार्केट यार्डचा हा परिसर आहे. मार्केट यार्डची वाहतूक ही मोठ्या प्रमाणात होत असते. अवजड वाहनं या ठिकाणी जात असतात. त्यामुळे हे सगळे बॅरिकेडिंग पोलिसांनी करून ठेवलेलं आहे. परंतु पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. झोनल डीसीपी, स्पेशल डीसीपी, त्यासोबतच आणि मदतीसाठी एक डीसीपी, म्हणजे असे 3 पोलीस उपायुक्त, 4 सहाय्यक पोलीस आयुक्त एसीपी आणि 150हून अधिक पोलीस या ठिकाणी काँग्रेसच्या आंदोलनस्थळी दाखल झालेले आहेत. आताच एक माहिती मिळालेली आहे की काही कार्यकर्ते इकडे आंदोलन तर करतात, पण काळे झेंडे दाखवण्यासाठी हा जो मार्ग आहे तो अमित शहाचा रूट मार्ग नाहीये. पण काही कार्यकर्ते त्यांच्या रूटवरती येऊन हे काळे झेंडे दाखवणार आहे. त्यामुळे पोलिसांचं आव्हान कुठेतरी वाढलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते हे गनिमाकावा पद्धतीने त्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी काही ठिकाणी कार्यकर्ते पसरलेले आहेत. नोटीस जरी दिलेली असली तरी काँग्रेसचे कार्यकर्ते हे अमित शहा यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यासाठी थांबेल. अगदी आदित्य, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या दौऱ्याच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत, आंदोलनाच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत. तुर्तास धन्यवाद. पुढची बातमी आपण पाहूयात. मनसेच्या विद्यार्थी सेनेचा